छत्रपति शासन संस्था के मुंबई प्रमुख सचिन भोसले के जन्मदिन पर हुआ मेडिकल कैंप का आयोजन। छत्रपति शासन संस्था के मुंबई प्रमुख सचिन भोसले ने अपना जन्मदिन अंधेरी 4 बंगला के सिद्धार्थ नगर के नागरिकों के लिए फ्री मेडिकल कैंप का आयोजन करके मनाया। यह मेडिकल कैंप काफ़ी सफल रहा। छत्रपति शासन संस्था के संस्थापक और महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश फोड़से के मार्गदर्शन में व संस्कार सेवा संस्था के सहयोग से आयोजित इस फ्री मेडिकल कैंप का लाभ यहां के सैकड़ों लोगों ने लिया। इस फ्री मेडिकल कैंप के दौरान में संस्कार सेवा संस्था के अध्यक्ष पिंकी ताई पाटिल, हीना मांडलेकर और अपेक्स हॉस्पिटल बोरीवली की टीम के अलावा कई लोग मौजूद थे। सभी ने सचिन भोसले को जन्मदिन की बधाई दी। इस फ्री मेडिकल कैंप को सफल बनाने में छत्रपति शासन संस्था के विज्ञान विजयन, साईं प्रसाद डोंगरे, ऋतिक पटवा, ऋतिक कागड़ा, चेतन महात्रे और रामचंद्र भिसे सहित कई लोगों ने अपना योगदान दिया। माझं नाव साईं प्रसाद नितीन डोंगरे। हा कॅम्प आम्ही सचिन भाऊ भोसले यांच्या बर्थडे निमित्त इथे ठेवला आहे। छत्रपति शासन संघटना याचे संस्थापक अध्यक्ष अविनाश दादा फोड़से यांचा ग्रुप आहे आणि बाकी इकडे सगळे आमचे जे मित्रपरिवार आहेत सचिन भाऊ भोसले यांच्या बर्थडेच्या निमित्ताने आम्ही इथं कॅम्प आयोजित केला आहे। आम्ही आता म्हाडामध्ये वर्सोवा इकडे हा कॅम्प ठेवला आहे अंधेरीच्या साईडला। आता जवळपास 200च्या वरती लोक येऊन गेलेत। अजून पण लोकांचा प्रतिसाद चालला, तुम्ही मागे बघू शकता खूप लोक येतात। ते मेडिकल कॅम्पमध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, जसं की डोळे तपासणी झाले, हृदयाचा काय प्रॉब्लेम असेल किंवा अजून बरेच काही प्रॉब्लेम, रक्त चेक करणे, बरेच काय काय असेल सगळे, आणि आपण सगळं मोफत करतोय। बाकीचं जसं बोलायला गेलं की आपण जे ठराविक आपल्या हॉस्पिटल्स आहेत तिथे आपण सगळं ऑपरेशन फ्रीमध्ये करतोय। हृदयाचं ऑपरेशन झालं, किडनीचे झाले, ब्लॉकेजेस असतात ते सगळं आपण फ्रीमध्ये करतो। नमस्कार, मी पिंकी नरेश पाटील, संस्कार सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष। आपण मजुबाईच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत मला वाटतं 100 लोकांनी तपासणी केलेली आहे। त्याच्यामध्ये हार्टचा कोणाला प्रॉब्लेम असेल, किडनीचा असेल किंवा कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन असेल तर आपण त्यांना टोटली फ्रीमध्ये ऑपरेशन करून देणार आहोत। आता शिबिरामध्ये तुम्ही बघतच असतील तर शुगर तपासणी आहे, बीपी आहे, ईसीजी आहे, बीएमआई आहे, त्वचा रोग आहे, डोळे तपासणी आहे। मैं ऋतिक कुमार पटवा, छत्रपति शासन महाराष्ट्र राज्य मुंबई जिला से। आज जो सचिन भाई भोसले जी का बर्थडे था उसकी वजह से हम लोग ने यहाँ कैंप रखा हुआ है और हमारे संस्थापक अध्यक्ष छत्रपति शासन के अविनाश भाई फोड़से, इनके मार्गदर्शन की वजह से हमने बहुत से काम करके दिए। ये एनजीओ की तरफ से हम लोग ने, संस्था की तरफ से ना, यहाँ पर बहुत काम किया। एनजीओ में भी जो होता है सामाजिक शैक्षणिक और अन्याय के लिए हम लोग हर एक चीज़ साथ में लेके चलते हैं। और ये जो आज कैंप रखा गया है तो ये कैंप के लिए सचिन भाऊ भोसले की वजह से और हमारे सर्व मित्र परिवार साईं प्रसाद डोंगरे, विधान भाऊ और चेतन मात्रे, हम सब लोग ने मिलकर ये कैंप का आयोजन किया है। दत्ताराम कडुवेता। मी आता सिद्धार्थनगरमध्ये हे मेडिकल कॅम्प लावलेलं आहे सचिन भाऊ भोसले यांनी। तर ह्यामध्ये ईसीजी, त्यानंतर ब्लड चेकअप, शुगर चेकअप, त्यानंतर बीपी चेकअप हे सर्व आहे। वाटप आहे फुकटमध्ये आणि सर्व गोष्टी आपल्याला मेडिकलमध्ये जे असतात अवेलेबल तसं फुकटमध्ये आपल्याला भेटते। आणि हे सचिन भाऊ भोसले यांनी चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे, आम्हाला आनंद होतो आहे याबद्दल। हे आता मी शुगर चेक केलं, माझं शुगर हाय दाखवत आहे आणि बीपी पण हाय दाखवत आहे माझा। आता बघू आता पुढची ट्रीटमेंट काय आहे काय नाही ते सांगतील आता डॉक्टर। माझं नाव रामचंद्र विनायक भिसे। मी इथं डोळ्यांच्या चेकअपसाठी आलो होतो, तर इथं माझे डोळे वगैरे चेक केले। इथं सुविधा भरपूर भारी आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हा आमचा मित्र सचिन भोसले याच्यातर्फे हा मेडिकल कॅम्प आहे, त्यामुळं आम्ही इकडे येऊ शकलो। ह्यामुळं आम्हाला इथं ह्या सुविधा भेटल्या गेल्या। आणि छत्रपती शासन ग्रुपमधून हा आमचा सचिन भाऊ भोसले यांच्यातर्फे इथं त्यांच्या बड्डे निर्माण हे ठेवलेलं आहे कॅम्प, त्यामुळे आम्ही इकडे आलो। इथं आम्हाला सुविधा भेटल्या। गरीब लोकांसाठी भरपूर काय करता हा सचिन भोसले, हा आमचा भाऊ आहे मोठा। एवढंच बोलून आपले 2 शब्द संपवतो। आमचे
छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे असे सचिनभाऊ भोसले यांनी छत्रपती शासन यातर्फे इथं मेडिकल कॅम्प लावला होता. आपला वाढदिवस न साजरी करता लोकांच्या ज्या भावना किंवा लोकांचे जे त्रास आहे लोकांना त्या विषयावर विचार करून यांनी इथं मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे. यांची सर्वांना हे घेऊन हे इथं भेटलं जातं सर्व लोकांसाठी. हे आमचे असे सचिनभाऊ भोसले आहेत. यांनी आज एवढ्या वर्षानंतरनं 350 वर्षानंतरनं ज्याची विचारधारा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारधारावर चालणारा एकमेव आमच्या पिढीमधला एकमेव मुलगा म्हणजे असा की सचिनभाऊ भोसले. हे आता 2 शब्द आपल्याला सांगतील.